आज आपण उपवासाचे पापड करणार आहोत। त्यासाठी पाव किलो साबुदाणा भाजून घ्यायचा। भाजून झाला की थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकून याचं पीठ करून चाळणीने गाळून घ्यायचं। पाव किलो शाबू घेतला, त्यासाठी 1 किलो उकडलेला बटाटा आपल्याला खिसणीने खिसून त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ, चवीप्रमाणे मीठ, बारीक कुटलेली हिरवी मिरची टाकून मिक्स करायचं आणि एका पातेल्यात ठेवून द्यायचं। नंतर गरम पाण्यावर एखादी चाळणी ठेवायची, हे पातेलं ठेवून वाफवून घ्यायचं 10 मिनिट। पीठ वाफतंय तोपर्यंत आले रूम मध्ये। उन्हाळ्यात पापड बनवायला जेवढे पेशन्स लागतात तसेच केसासाठीही लागतात। या कडक उन्हात घाम आणि केसाच्या मुळाची तेलकटपणा आल्यामुळे हेअरफॉल खूप वाढतो। म्हणूनच गेल्या काही महिन्यापासून मी वापरते हे अल्पचं गोडनेस रोजमेरी वॉटर स्प्रे। हे जड तेलासारखे बिलकुल नाहीये, एकदम लाईट वेट, नॉन स्टिकी अँड नॉन ग्रीसी आहे। केसावर मारतात लगेच शोषून घेते। तुम्ही आंघोळीच्या आधी, नंतर किंवा झोपण्यापूर्वी कधीही वापरू शकता, कारण हे लावल्यावर केस धुण्याची अजिबात गरज नाही। हे भारतातील पहिलं असं रोजमेरी वॉटर आहे ज्यांची डॉक्टरांनी तपासणी केली। हे हेअरफॉल 3 पटीने कमी करतं आणि 12 आठवड्यात नवीन केस वाढवतं। तुम्ही स्वतःच माझे हे कपाळावर आणि मानेच्या मागे आलेले छोटी बेबी हेअर बघू शकता। जर तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही purple.com वरून घेऊ शकता किंवा कमेंट फॉर लिंक। बोलत बोलत हे मिश्रण वापरून पण झालेलं आहे। पातेलं काढून घ्यायचं आणि हे पीठ एका मोठ्या परातीत टाकायचं, थंड करून घ्यायचं, थोडंसं चुरून घ्यायचं। नंतर हातात थोडासा गोळा घ्यायचा। बघा अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या आकाराच्या पापुड्या करायच्या तेवढ्या। तर इथे मी मशीन मध्ये पापुडी करून घेतली, बघा किती मस्त आलेली आहे। काय करायचं, अशाच प्रकारे सर्व पापड करून घ्यायचे। 2 दिवस कडकड उन्हात वाळू घालायचे आणि इथे तळून दाखवते बघा तुम्हाला किती मस्त अशी पांढरे शुभ्र पापड झालेले आहेत। तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा, खूप मस्त होतात। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा।